काय बघितलं आपण, कोणी सांगू शकतं एकाने पटकन? operations perform basically, ओके. transport, append, and operations, add new columns, remove duplicates, data types change, merge and queries. Okay. काल आपण काय केलं, प्रत्येक टॅब मध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत ते ऑपरेशन करून बघितले. सगळ्यांनी केले? डेटा लोड केलाय सगळ्यांनी? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? इकडे इकडे वरती नाही. ऍड कॉलम मध्ये आपण न्यू कॉलम क्रिएट करतो आणि ट्रान्सफॉर्म मध्ये एक्झिस्टिंग कॉलम मध्ये डेटा ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके. तुझे सांगितलं ते ट्रान्सपोज झालं. ट्रान्सपोज आणि ट्रान्सफॉर्म मध्ये कन्फ्युज नका हो. ओके. ट्रान्सपोज काय करतं, रोला कॉलम मध्ये आणि कॉलमला रो मध्ये कन्वर्ट करतं. पण ट्रान्सफॉर्म काय करतं, जो पर्टिक्युलर कॉलम आहे त्याच्यावर आपण जे काही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करणार आहे ते एका नवीन कॉलम मध्ये ऍड करतं. ओके. म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्याला ट्रान्सफॉर्म म्हणतो. आणि ऍड कॉलम म्हणजे काय, जे काही ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे आपण ते एक न्यू कॉलम क्रिएट करतं आणि तिथं शो करतं ते व्हॅल्यू जे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. ओके. अपेंड नाही कळालं का काल कोणाला? स्टॅटिक डायनॅमिक परत सांगू? अपेंड म्हणजे काय, मला दोन टेबल जॉईन करायचे. ओके. जॉईन करायचे असं समजा. बट अपेंड म्हणजे काय, ते रो वाईज ऍड होतं. इफ माझ्याकडे 10 रोज असेल आणि मी जर नेक्स्ट टेबल ऍड करतोय तर ते रो वाईज ऍड होणार. राईट. बट केव्हा ऍड होईल, अपेंड क्वेरी केव्हा वर्क करते, जेव्हा कॉलम स्ट्रक्चर सेम असेल. म्हणजे जसं की माझं सेल्स डेटा 2020 आहे. ओके. सेल्स डेटा 2020 ह्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. ओके. हे कॉलम स्ट्रक्चर बघून घ्या एकदा. ओके. देन सेल्स डेटा 2021 करतो. ओके. हे जे दोन टेबलचे कॉलम स्ट्रक्चर सेम आहेत तेव्हाच अपेंड क्वेरी वर्क करेल. इफ जर मी कॅलेंडर लुकअपला आणि सेल्स डेटाला अपेंड करायला गेलो ते अपेंड होईल का? नाही होणार. का? दोघांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. तर ते काय कशावर वर्क करेल, कॅलेंडर लुकअपच्या टेबलवर वर्क करेल. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर अपेंड करताय. ओके. कॅलेंडर लुकअप मध्ये एकच कॉलम प्रेझेंट आहे. इफ मग त्याला जर मी सेल्स डेटा अपेंड केला तर बाकीचे कॉलम तर प्रेझेंट नाहीयेत ना सेल्स डेटा मधले, तर व्हॅल्यू काय ते थ्रो करेल, नल करेल किंवा कॉलम शोज करणार नाही. ओके. सो दोन टाईप आहेत, एक स्टॅटिक अपेंड आणि एक डायनॅमिक अपेंड आहे. आता स्टॅटिक म्हणजे काय, इफ समजा मॅनेजर येतोय तुम्हाला फाईल देतोय. ओके. तर तुम्ही काय करणार, फाईल एखाद्या फोल्डर मध्ये टाकणार, देन अपेंड फंक्शन वर जाणार, अपेंड क्वेरी रन करणार आणि तिथं फाईल इम्पोर्ट करणार. राईट. हे झालं स्टॅटिक. डायनॅमिक म्हणजे काय, की आपण एक फोल्डर क्रिएट करतोय आणि जे काही नवीन फाईल येतात ते सेम स्ट्रक्चरच्या ते आपण एका फोल्डर मध्ये टाकणार आणि ते फोल्डर डायरेक्ट इम्पोर्ट करणार. ह्याला म्हणतो डायनॅमिक. जर स्टॅटिक म्हणलं तर तुमचं रिपिटेटिव्ह वर्क वाढतंय. दरवेळेस फाईल येणार, फाईल फोल्डर मध्ये टाकणार, देन अपेंड क्वेरी मध्ये जाणार, अपेंड करणार. राईट. रिपिटेटिव्ह टास्क वाढतोय. डायनॅमिक काय करतोय, रिपिटेड टास्क कमी करतोय. राईट. शो करतोय एकदम मी तुम्हाला. आता मला काय करायचंय, सेल्स 2020 आहे, 21 आहे, 2022 आहे. डिफरंट टेबल्स मध्ये डिफरंट टेबल आहे. ओके. सो मला इफ कोणी मला सेल्स माहिला 20चा, 21चा आणि 2022चा, तर मला प्रत्येक टेबल एका सेल्स टेबलशी कनेक्ट करावं लागेल और प्रोडक्ट टेबल करा. इथं काय करतो मी, अपेंड क्वेरी वर्क करतो. ओके. काय करतो, सेल्स डेटा कनेक्ट क्लिक करतो अँड देन अपेंड. ओके. 3 और मोर टेबल्स है सर. 2021, ओके, 2022. हेलो. क्लियर एक्सट्रॅक्ट करतो. आला डेटा माझा एकाच टेबलमध्ये. ह्या सेल्स टेबलमध्ये 2020ची जी फाईल आहे त्याचमध्ये 21चा पण आला आणि 2022चा पण आला. म्हणजे मला प्रत्येक फाईल त्या प्रोडक्ट लुकअपशी कनेक्ट करायची गरज आहे का? नाहीये. मी फक्त एकाच टेबलमध्ये सगळं ऍड करतोय. राईट. त्यामुळे काय करणार, मी एकच फाईल कनेक्ट करणार प्रोडक्टशी. ओके. हे झालं स्टॅटिक अपेंड. ओके.
आता डायनॅमिक बघू आपण. आता करतो मी सर. आता 2020ला ना रिप्लेस करतो 2025. हॅलो सर. आणि या फाईलला सेव्ह हॅलो. करतो आता 2025 म्हणून. आता काय करतो मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये जातो पॉवर एडिटरमध्ये. आता मग ती फाईल ऍड करतो. ओके, न्यू सोर्समध्ये जातो, टेक्स्ट CSV डेस्कटॉप 2025 स्क्रीन शेअर केलेली ऑलरेडी नाही. सांगत पण नाही ऑनलाईन. आला 2025चा स्टॅटिक अपेंड. काय करणार मी अगेन 2020ला क्लिक करणार. ओके, होम टॅबमध्ये जातो, अपेंड क्वेरीज म्हणून ऑप्शन. ओके, अपेंडला क्लिक करतो. 2025 अपेंड करायचे मला, राईट. 2025 अपेंड केली आणि आला 2025चा पण डेटा. नल का शो करते म्हणून just wait a minute. का आलं का तुम्हाला अपेंड म्हणजे एक स्टॅटिक अपेंड म्हणजे काय, मी जी फाईल आहे ना ती जस्ट अपेंड बटनवर जाऊन क्लिक करून अपेंड करणार, म्हणजे नवीन ऍड करणार. ओके, आता डायनॅमिक अपेंड काय, मी तीच फाईल आहे ना त्या फोल्डरमध्ये ऍड करतो. ओके, माझी 2025ची फाईल आहे. होतं कट करतो आधी काय करतो मी इम्पोर्ट करतो फोल्डर. ओके, न्यू सोर्स मध्ये जातो, फोल्डर इम्पोर्ट करायचं आहे मला. फोल्डर ट्रान्सफॉर्म डेटा. इथं नवीन एक टेबल क्रिएट होतोय, राईट. ह्याला डायनॅमिक अपेंड म्हणजे काय, मी एक फोल्डर इम्पोर्ट केला. आता त्या फोल्डर मध्ये मला माहिती कोणत्या फाईलचं स्ट्रक्चर सेम आहे, सेल्स डेटाचं स्ट्रक्चर सेम आहे, राईट. सो मी इथं काय करतो, इथं फिल्टर नावाचं ऑप्शन आहे, टेक्स्ट फिल्टर. मागे चालू केलं कोणी, टेक्स्ट फिल्टर म्हणून आहे आणि कंटेंट्स. ओके, इथं काय टाकतो मी, जस्ट सेल्स डेटा टाकतो. इथं 3 फाईल्स आल्या, 2020, 2021 आणि 2022. याला काय करतो, डिस्क्राईब करतो.
दाखवतो ते म्हणजे त्यामुळे डायनामिक आपण दाखवतो तुम्हाला एक्झॅक्ट कसं वर्क करतं. हे माझं अपेंड झालं. ओके, त्याच्यामध्ये सगळा डेटा आला 2020चा, 21चा आणि 2022चा. ओके, आता काय करतो, जी मी फाईल बाहेर क्रिएट केली 2025ची तिला कट करतो आणि जिथं आपलं फोल्डर आहे सगळे जिथं आपल्या ज्या फोल्डरमध्ये डेटा प्रेझेंट आहे तिथं जाऊन जस्ट पेस्ट करतो. खाली 2025ची फाईल इथं देन इयर एक्सट्रॅक्ट करतो. आली 2025ची फाईल. डायनॅमिक अपेंड कसं वर्क झालं बघितलं. काय केलं आपण डायनॅमिक अपेंडसाठी फोल्डर स्ट्रक्चर. इफ आता माझा मॅनेजर कधी येऊ द्या, कोणत्याही मंथची फाईल देऊ द्या, मी काय करणार ती फाईल घेणार आणि त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये टाकणार जस्ट. आणि इथं जेव्हा तुम्ही लोड मोर करता तेव्हा ऑटोमॅटिकली डेटा येतो. राईट, तुमचं रिपीटेड टास्क वाचतंय. जे आपण स्टॅटिक अपेंडमध्ये काय करत होतो, फाईल घेत होतो, त्या फोल्डरमध्ये टाकत होतो, देन पॉवर क्वेरी एडिटरला जाऊन अपेंड क्वेरीमध्ये ॲज अ अपेंड, ओके, ॲज अ वर्क करत होतो अपेंडमध्ये जाऊन. राईट, देन डायनॅमिकमध्ये काय केलं आपण, एक फोल्डर बनवला. फोल्डरमध्ये जस्ट आपण काय करतो, एक फाईल इम्पोर्ट करतो किंवा फाईल कट अँड पेस्ट करतो. काय आलं डायनॅमिक अपेंड मागे, कळत नाही का, नाही का आलं, परत सांगू नका सांगू, कोण म्हणलं. स्टॅटिक अपेंड म्हणजे काय, एक बेसिकली लक्षात ठेवा, ते रिपीटेटिव्ह टास्क आहे तुमचं. इफ समजा मी तुमचा मॅनेजर आहे, ओके, मी तुम्हाला एक फाईल दिली 2020 सेल्सची. ओके, तुमच्याकडे असं समजा फक्त 19चा डेटा आहे, 20चा डेटा नाहीये. सो मी तुम्हाला 20ची फाईल दिली. तुम्ही काय करणार, स्टॅटिक अपेंड काय करणार, एक 2020ची फाईलवर सिलेक्ट करणार. ही 19ची फाईल आहे असं समजा. ओके, सो होम मध्ये जाऊन जर इथं अपेंड क्वेरी आहे बरोबर, त्या अपेंड क्वेरीवर करणार अपेंड क्वेरी ॲज अ न्यू. ओके, देन जस्ट अपेंड करणार. म्हणजे काय करणार, ती फाईल सिलेक्ट करणार, पर्टिक्युलर फाईल सिलेक्ट करणार. राईट, बट मी डायनॅमिक अपेंडच्या वेळेस काय करतोय, होम टॅबमध्ये जातोय, न्यू सोर्समध्ये जाऊन जस्ट फोल्डर इम्पोर्ट करतोय. राईट, मला माहिती कोणत्या फोल्डरमध्ये माझी फाईल आहे. ओके, तो फोल्डर इम्पोर्ट केला मी. आता कोणी नवीन कितीही फाईल पाठवू द्या, मी काय करणार, जी नवीन फाईल येते ती कुठं पेस्ट करणार, त्या फोल्डरमध्ये जिथं आपला डेटा प्रेझेंट आहे. राईट, ह्याला म्हणतो आपण डायनॅमिक अपेंड. बट इथं तुझं बघ ना टास्क किती होतोय बघ ना. तू फाईल लोड करणार, देन अपेंड बटनवर जाणार, देन क्लिक करणार, देन परत अपेंड करणार. राईट, पण जेव्हा तू डायरेक्ट फोल्डरमध्ये फक्त फोल्डरमध्ये पेस्ट करायचा आणि जेव्हा इथं लोड मोड करशील तेव्हा डायरेक्ट डेटा येतोय. डिफरन्स काय आला स्टॅटिक अँड डायनॅमिक? नाही, अजून नाही काय आला. डोक्यावरून चाललंय का मागे? कळतंय स्टॅटिक डायनॅमिक, स्टॅटिक अँड डायनॅमिक मधला फरक माहिती का काय? एक पर्टिक्युलर टेम्पलेट असतं असं आपण पकडू. ओके, ते पर्टिक्युलर टेम्पलेट जसं तुम्ही शो करता ते तसंच दिसणार कायम वर्षभर. पण डायनॅमिक म्हणजे काय, कधी त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. राईट, कळतंय? क्लिअर आहे? जोरात हो म्हणा. नाश्ता केलाय नाही केला? ऑनलाईन कळतंय? तो
तुम्हाला नाश्ता करायचा का सगळ्यांना? हो. ऑनलाईन ऑनलाईन कळते? ऑनलाईन डिफरन्स काय आला? स्टॅटिक डायनॅमिक परत एकदा घ्या सर. थंब करा. हॅलो, ते पण नाही. हॅलो ऑनलाईन. हॅलो सर. ऑनलाईन. हॅलो एनीवन? हॅलो सर. बोलतच नाही ऑनलाईन. काय डिफरन्स? व्हॉट इज स्टॅटिक अँड व्हॉट इज डायनॅमिक? पक्का ना? परत सांगू शकतो परत. क्लिअर? ओके, आता काय करू आपण? ट्रान्सफॉर्मेशन करू. ओके, आता माझा हा डेट कॉलम आहे. ओके, ह्याच्यामधून काय काय ट्रान्सफॉर्मेशन करता येईल? मंथ, इयर, अजून ओके, डेट तर आपल्याकडे आहे ना, डेट्स. ओके, तर मी काय करतो, ऍड कॉलम मध्ये जातो. डेट कॉलमला चूज केलंय मी. आता जे काय ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ते आपण एक नवीन कॉलम मध्ये परफॉर्म करणार आहे. जे काय ट्रान्सफॉर्मेशन करणार ते नवीन कॉलम मध्ये ऍड होणार आहे. त्यासाठी मी काय केलं, ऍड कॉलम सिलेक्ट केलं. ओके, देन डेट मध्ये जातो. हे म्हणजे ज्या कॉलमचा डेटा टाईप, म्हणजे कॉलमचा डेटा टाईप इफ डेट असेल तर तुम्हाला फक्त डेट रिलेटेड जे असेल ना टॅब, तोच फक्त एनेबल राहील. ओके, बाकीचे सगळे डिसेबल राहतात. इफ टेक्स्ट असेल तर टेक्स्ट रिलेटेड फक्त एनेबल राहील, बाकी सगळे डिसेबल. ओके, आता माझा ह्याचा डेटा टाईप डेट आहे, राईट. सो मी काय करतो, इयर एक्सट्रॅक्ट करू पहिल्यांदा. करू का? इयर झालं एक्सट्रॅक्ट. देन मंथ, बट इथं मला फक्त एक नंबर येतोय 1 2 3 4 5. इफ जरा नेम पाहिजे असेल तर कशाला? नाही नाही, राईट. कोणी सांगितलं? आता डेट कॉलमवर जेव्हा मी सिलेक्ट करतोय, ऍड कॉलम मध्ये जातो. ओके, डेट अगेन देन मंथ. इथं ऑलरेडी नेम ऑफ मंथचा ऑप्शन प्रेझेंट आहे, राईट. सो मी त्याच्यावर क्लिक करतो. आलं? ओके, आपण क्वार्टर वाईज करू शकतो. क्वार्टर वाईज डेटा फाइंड करू शकतो. सेल्स, रेव्हेन्यू, प्रॉफिट. अगेन ऍड कॉलम मध्ये जातो, डेट मध्ये करू क्वार्टर ऑफ द इयर. आले क्वार्टर 1 2 3. किती क्वार्टर असतात वर्षाला? एक क्वार्टर किती महिन्याचा असतो? माहिती. अजून काय करू शकतो परफॉर्म ऑपरेशन? डेट सेव्ह आहे तुमच्याकडे. अजून वीक वाईज करू शकतो. वीक वाईज जर कोणाला डेटा हवा असेल सेल्सचा, प्रॉफिटचा, राईट करू शकतो. वीक आहे तर वीक 1, वीक 2, वीक 3, वीक 4, राईट. अजून डे वाईज, नेम ऑफ द डे करू. आला वेडनेसडे, थर्सडे. तुम्ही डे वाईज पण डेटा शो करू शकता, क्वार्टर वाईज पण करू शकता, मंथ वाईज पण करू शकता, इयर वाईज पण करू शकता, राईट. हेच थोडं फ्लेक्झिबिलिटी मिळते का आपल्याला इथं डायरेक्ट एक्सट्रॅक्ट केल्यामुळे आपण, राईट. इफ जर एक्सेल मध्ये बघत असाल तर तुम्ही काय करता एक्सेल मध्ये? बेसिकली तुम्हाला काढायचं असेल कोणती इयर वाईज और मंथ वाईज, काय करता? उसमें होता है क्या? अच्छा, ऐसे ही वर्क करते होते. सो समझने के लिए आसान है आपके लिए, राइट. देन कस्टमर लुकअप मध्ये जातो. ह्याच्यामधून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो आपण? कस्टमर लुकअप मधून काय करू शकतो और नॉट? काय स्प्लिट करायचं? केले ऑलरेडी. आता मला माहिती की 50 एम्प्लॉई आहे. त्या 50 एम्प्लॉईची कंपनी सेम आहे, ॲडव्हेंचर वर्क्स म्हणून सेम आहे. तर मला हे .com नकोय, मला फक्त त्या कंपनीचं नाव पाहिजे. तर आपण काल काय यूज केलेलं?
स्प्लिट. ओके ओके ओके. काय करतो, ऍड कॉलम मध्ये जातो. स्प्लिट कॉलम नावाचा ऑप्शन आहे, राईट. सो काय बाय डिलिमिटर करू. डिलिमिटर कोणतं आहे ना ह्याच्यामध्ये, राईट. लेफ्ट मोस्ट और राइट मोस्ट. वाय. ओके, लेफ्ट मोस्ट पर क्लिक करो. नहीं, लेफ्ट मोस्ट ही करना पड़ेगा ना, डॉट के लेफ्ट में है ना सब डेटा. राईट जर केलं तर फक्त कॉम रिलेटेड आहे. तो कळलं का, डिलिमिटर आपण केव्हा वापरतो, जेव्हा सेपरेट करायचं असेल. डॉट वापरला, लेफ्ट मोस्ट केलं तर फक्त लेफ्टच्या व्हॅल्यू येणार, आणि राईट केलं तर त्या राईटच्या व्हॅल्यू येणार. तर तू डॉटच्या राईट केला असतं तुला कॉम आला असतं फक्त, आणि जर लेफ्ट केलं त्यामुळे तुला काय आलं, ऍडव्हेंचर वर्क्स आलं. काय आलं, डिलिमिटरचा यूज काय आला. काय प्रॉब्लेम. येस, नाही नाही हे समजतंय. तिच्याकडे कुठे लक्ष येतं. हे कळतंय का, नाही का आलं डिलिमिटर. नाही, काय प्रॉब्लेम होता. आता हे बाय डिलिमिटर थांब. डिलिमिटर म्हणजे काय माहिती का, डॉट कॉमा स्पेस ह्याला डिलिमिटर म्हणतो आपण. ओके, आता ओके, हा डॉट म्हणजे डिलिमिटर आहे. ओके, असं समजा हा डॉट म्हणजे डिलिमिटर आहे. 50 एम्प्लॉईज आहे, त्या 50 एम्प्लॉईजची एकच कंपनी असते अजून काय, ऍडव्हेंचर वर्क्स नावाची एकच कंपनी. ओके, आता मला फक्त त्या कंपनीचं नाव हवंय. ते कुठे, ऍडव्हेंचर वर्क्स आहे, आणि ते कुठे डिलिमिटरच्या लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडला आहे, राईट. सो मी काय करणार, होम मध्ये जाणार. स्प्लिट कॉम नावाचा ऑप्शन आहे, स्प्लिट कॉलम, ह्याला करणार आहे बाय डिलिमिटर चूज करणार. ओके, आता डिलिमिटर मला कोणता ठेवायचा आहे, डॉट. मी काय होते डॉट. आता लेफ्ट मोस्ट पाहिजे तर व्हॅल्यू की राईट मोस्ट पाहिजे, लेफ्ट मोस्ट व्हॅल्यू पाहिजे. लेफ्टला आहे सगळे, राईट टू लेफ्ट वर्क करतोय बरोबर. लेफ्ट मोस्टला ऍडव्हेंचर वर्क्स आहे, तो मी इथं काय करणार, लेफ्ट मोस्ट सिलेक्ट करणार. ओके, देन ओके. आलं, ते पण बघू आपण. काय आलं आता, लेफ्ट मोस्ट. आता आपण काय करू, राईट मोस्ट बरोबर करू. क्या क्या क्या, हाँ कर सकते हैं ना. मैं बस दिखा रहा हूँ आपको डिलिमिटर के यूजेस क्या है, यूज क्या है ये भी दिखा रहा हूँ मैं. ओके, सेपरेट हो गया, ये राइट में आ गया. अब बट क्या हो रहा है, सिर्फ मेरे को एडवेंचर वर्क्स चाहिए ना लेफ्ट मोड, ये डिलिमिटर चाहिए नहीं डॉट कॉम का, ये आप डिलीट भी कर सकते हो बाद में. सेपरेट तो हो गया. डिलिमिटर क्या करता है, सेपरेट करता है, जैसे एक स्पेसिफिक वैल्यू को सेपरेट करता है, ऐसा याद रखो. ओके, क्लियर, नॉट क्लियर, क्लियर नॉट क्लियर, क्या होता है. प्रोडक्ट कॅटेगरीज, प्रोडक्ट लुकअप मध्ये काय करू शकतो आपण, करायची गरज आहे काय, ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायची गरज आहे प्रोडक्ट लुकअप्स मध्ये. कौन सा कलर, कलर तो सेपरेट है ऑलरेडी, प्रोडक्ट कलर है, नहीं कर सकते. ट्रान्सफॉर्मेशन की गरज आहे कायला, नाही आहे. ओके, बिकॉज काय प्रोडक्ट की आहे सेपरेट, प्रोडक्ट सब कॅटेगरी. प्रोडक्ट एसक्यू म्हणजे काय सांगितलेलं मी, प्रोडक्ट एसक्यू प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे काय, HL म्हणजे काय हेल्मेट, त्याचा हा युनिक कोड, आणि R म्हणजे काय त्याचा कलर, रेड कलर. ओके, प्रोडक्ट कलर पण आहे सेपरेट, मॉडेल नेम पण आहे. देन बाकीची ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायची गरज आहे का, नाहीये. देन प्रोडक्ट सब कॅटेगरी पण नाहीये. रिटर्न्स डेटा, रिटर्न्स डेटामध्ये करू शकतो, इयर करू शकतो. ओके, करून घेतो मी.
अजून करू शकतो रिटर्न्स मध्ये कोणकोणते बाकीचे मंथ क्वार्टर करू शकतो, त्यानुसार आपल्याला रिटर्न्स डेटा मिळेल. तुम्ही पण परफॉर्म करा ऑपरेशन सगळे, तर तुमचे पण घरी गेल्यावर नाही करावं लागणार. घरी गेल्यावर कोण करत पण नसेल मला माहिती. वीक वाईज डन सगळ्यांनी केले. सेल्स डेटामध्ये करू शकतो मी काय, आता आपण काय वापरूया, आपण डायनॅमिक जो अपेंड केलाय तो डेटा यूज करू. ओके, पूर्ण डायनॅमिक डेटा आहे माझ्याकडे, जो डायनॅमिक अपेंड केलेला. तुम्ही केला डायनॅमिकचा ऑपरेशन परफॉर्म, सगळ्यांनी करा फास्ट. कसं केलेलं डायनॅमिक करा फास्ट. ऑनलाईन तुम्ही पण करा डायनॅमिक अपेंड वर. ऑनलाईन एनीवन कळतंय का तुम्हाला? ऑनलाईन ऑनलाईन होते वर text filter contains this data is information same name परत दाखवू आलं नाही होते का काय काय फोल्डर कसं इम्पोर्ट करायचं. ठीक आहे परत दाखवतो मी. ओके काय केलं न्यू सोर्स मध्ये जाणार मी. ओके न्यू सोर्स मध्ये मोर मध्ये जातो फोल्डर. ओके फोल्डरवर क्लिक करतो देन कनेक्ट करतो. ओके दिसतंय आता मला माहिती माझा फोल्डर कुठे आहे. ओके डेस्कटॉपला आहे. डेस्कटॉपला जाणार पॉवर बी एनएमडी ऍडव्हेंचर वर्क्स मध्ये माझा डेटा आहे पूर्ण. देन ओके देन इथे
ओकेवर क्लिक करतो. आला पूर्ण जे टेबल्स होते ते आले. कॅलेंडर लुकअप आला, प्रोडक्ट कॅटेगरी, प्रोडक्ट सब कॅटेगरी सगळे टेबल्स आले. इथं काय करतो, ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करतो. ओके. देन नेम मध्ये जाऊन इथे एक ॲरो दिसतो तुम्हाला, डाऊन ॲरोवर क्लिक करतो मी आणि इथे टेक्स्ट फिल्टर नावाचा ऑप्शन आहे. ओके, टेक्स्ट फिल्टरवर क्लिक करतो. देन कंटेन्स म्हणजे तुम्हाला कोणता डेटा पाहिजे हे तुम्हाला माहिती, सेल्स डेटा हवाय. ओके, कंटेन्सवर क्लिक करतो. देन सेल्स डेटा. आता ह्याच्यामध्ये नाव कसं आहे बघा, एस कॅपिटल आहे, ह्याप्रमाणेच नाव तिथं टाईप करायचं. ओके, देन काय करतो, सेल्स डेटा. देन ओकेवर क्लिक करतो. आला पूर्ण डेटा 20, 21, 22, 25 आला. देन इथं डबल ॲरो आहे. ओके, डबल ॲरो, डाऊनवर्ड डबल ॲरो आहे, त्याच्यावर जस्ट डबल क्लिक करतो. ओके, देन ओके. आला पूर्ण डेटा माझा. झालं सगळ्यांचं वर झालं. कुठे आहे? कुठे करू शकतो डायरेक्ट, पण टेक्स्ट फिल्टर काय होतं, आता मी कशावर गेलो, मी नेमवर गेलोय ना, तर जर मी इयरवर सिलेक्ट केला असता ना, एक्स्ट्रॅक्ट नसता झाला, तो ऑप्शन दिला नसता मला त्यांनी, किंवा त्यांनी आपले सगळे डेटा आहे ना त्याच्यामध्ये. टेक्स्ट फिल्टर काय यूज करतो, मला एक स्पेसिफिक डेटा हवाय, फक्त नेम वाईज हवाय. टेक्स्ट फिल्टर मी काय करणार, मला नेम आहे ना, ते सेल्स डेटा एक नेम आहे टेबलचं, त्यामुळे मी टेक्स्ट फिल्टर यूज केलं. इफ मी जर इयर केला असतं ना, किंवा ह्याच्या थ्रू गेलो असतो ना, काय म्हणतात त्याला, फर्स्ट कॉलम माझा इयरचा आलेलं राईट, त्याच्या थ्रू गेला असतो, त्याने मला पूर्ण डेटा दिला असता. पण कशा थ्रू दिला असता, कॅलेंडर लुकअपच्या डेटा थ्रू दिला असता. ओके, झालं. ट्रान्सफॉर्मेशन केलं सगळ्यांनी प्रत्येक टेबलवर, कॅलेंडर लुकअप, प्रोडक्ट ट्रान्सफॉर्मेशन. कळते का रे, का नाही कळते? सोप्या गोष्टी अजून तर डायरेक्ट चालू होईल. पॉवर क्रेडिट आपण फक्त ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरतो. ओके, तुम्हाला डायरेक्ट समोर ऑप्शन आहे तिथं टॅब्स मध्ये, तुम्हाला इथं दिसतंय केव्हा काय यूज करायचं. ओके, नाही अरे बोल. हेलो हेलो, आवाज नहीं आ रहा है. हेलो सर. ऑनलाइन हेलो ऑनलाइन, इधर तो आवाज आना चाहिए ना, इधर भी आवाज नहीं आ रहा. हॅलो ऑनलाइन, कळतंय का, झालंय का डायनॅमिक आपण सगळ्यांचं? रिप्लाय नाही दे रहा. तुम्हाला आवाज येतोय? माझा आवाज तिकडून आवाज येत नाही इकडे. अच्छा, हेलो 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 हेलो, कोणीतरी जॉईन करता का? नाही, तिथून बोला बरं कोणतरी एकाने. युअर ऑडिबल, रिस्पॉन्स करा. तुम्ही बोला. नाही बोल परत, थांब एक मिनिट. हॅलो, बोल बोल बोल. येतोय.
हॅलो ऑनलाईन ऍक्च्युली ना तुमच्या बंद कर ऍक्च्युली तुमच्या साईडने इश्यू आहे बहुतेक, कारण की इथल्या स्टुडंटनी जॉईन केल्यानंतर त्यांचा आवाज येतोय बट तुमचाच आवाज येत नाही. एकदा रिजॉईन करता का परत लेफ्ट होऊन? ट्रान्सफॉर्मेशन झाले सगळ्यांचे? अपेंड मध्येच लिहिलंय सगळं. कळलं डायनॅमिक अपेंड केव्हा वर्क करायचा और केव्हा यूज करायचं सगळ्यांना कळलं ना? ओके, सांगू शकतो कोण केव्हा यूज करायचं? ऍट अ सेम टाइम. आणि अपेंड केव्हा करू शकतो आपण? कंडिशन काय लागते? अपेंड, राईट? हॅलो हॅलो हॅलो, ऑनलाईन बोला बरं तिकडून कोणीतरी, मला कळेल आवाज येतोय. हॅलो सर. हॅलो. हा येस, हा आता येतोय. कळतंय का तुम्हाला ऑनलाईन? हॅलो हॅलो, आता पण बोलत. येस सर. ओके ठीक आहे. हो कळतंय कळतंय. कोण आहे रे? ओके ओके ठीक आहे चालेल. ट्रान्सफॉर्मेशन झालं. देन आपण आज आहे ना मर्ज क्वेरीचे कन्सेप्ट बघू. ओके, मर्ज क्वेरी जसं तुम्ही एसक्यूएल मध्ये जॉईन शिकलाय. ओके, जॉईन म्हणजेच पॉवर बीआय मध्ये मर्ज आहे असं समजा. ओके, सो जॉईन काय एनीवन सांगू शकतो कोण? व्हॉट इज जॉईन? वेन वी यूज जॉईन? नाही पण कंडिशन काय असते? काय काय? जॉईन केव्हा तुम्ही यूज करता? जेव्हा दोन टेबल आहेत. ओके, मग ते दोन टेबल जॉईन करायचे, पण त्या दोन टेबल मध्ये एक कॉलम कॉमन प्रेझेंट पाहिजे. काय? कोणता? एक कॉलम. तो फर्स्ट टेबल मध्ये ऍज अ प्रायमरी की म्हणून ऍक्ट करेल आणि सेकंड टेबल मध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून. राईट? सो फर्स्ट टाइप इज लेफ्ट जॉईन. लेफ्ट जॉईन काय रिटर्न करतं? लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा अँड दोन्ही टेबल मध्ये जो मॅचिंग डेटा आहे तो रिटर्न करतं. त्याला म्हणतो आपण लेफ्ट जॉईन. ओके, देन राईट जॉईन. राईट टेबल मधला पूर्ण डेटा आणि मॅचिंग डेटा फ्रॉम द बोथ टेबल. देन फुल आउटर जॉईन. फुल आउटर जॉईन मध्ये काय करतो? पूर्ण डेटा ए अँड बी टेबल मधला पूर्ण डेटा विथ मॅचिंग डेटा ऑल्सो. ओके, देन लेफ्ट जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. ह्यालाच आपण लेफ्ट अँटी जॉईन म्हणतो. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? लेफ्ट अँटी जॉईन. ओके, लेफ्ट अँटी जॉईन काय करतो? फक्त ए टेबल मधला डेटा देतो विदाउट मॅचिंग विथ बी टेबल. म्हणजे बी टेबल आणि ए टेबल मध्ये जो मॅचिंग डेटा आहे तो सोडून फक्त ए टेबल मधला डेटा देणार तो. ओके, देन राईट अँटी जॉईन. राईट अँटी जॉईन म्हणजे काय? फक्त बी टेबल मधला डेटा ए टेबल मधला डेटा सोडून आणि दोघांमध्ये जो मॅचिंग डेटा आहे हे दोन डेटा सोडून तो फक्त आपल्याला बी टेबल मधला डेटा देणार. त्याला आपण म्हणतो राईट अँटी जॉईन. ओके, कळतंय? देन इनर जॉईन. इनर जॉईन काय करतो? कॉमन डेटा देतो, म्हणजे ए आणि बी टेबल मधला जो कॉमन डेटा आहे तो आपल्याला रिप्रेझेंट करतो. राईट? देन फुल आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. हे काय करतो? आपल्याला ए टेबल मधला डेटा देतो, बी टेबल मधला डेटा देतो, एक्सक्लुडिंग जो मॅचिंग डेटा आहे, म्हणजे ए आणि बी टेबल मधला जो मॅचिंग डेटा आहे तो सोडून आपल्याला ए चा पण डेटा देतो आणि बी चा पण डेटा देतो.
ह्याला म्हणतो आपण फुल आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. ओके, जॉईन्स म्हणजे काय कळालं? जॉईन केव्हा यूज करतो आपण? ओके गुड. पण जॉईन म्हणजे काय सांगू शकतो पण? जॉईन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ टू टेबल असं म्हणू शकतो आपण जॉईनला. काय 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 मागून परत एकदा बोल ना. अरे बोल. दोन टेबल मधला डेटा आहे तो मॅच जॉईन करतो एका टेबल. ओके, when we want output from both table, okay, matching output or left output right output. म्हणजे पहिला टेबल हा दुसऱ्या टेबलवर डिपेंडेंट आहे अँड सेकंड टेबल हा पहिल्या टेबलवर डिपेंड आहे. म्हणजे असं करा, प्रोडक्ट कॅटेगरी माझा एक टेबल आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी माझा सेकंड टेबल आहे. ओके, तर माझा प्रोडक्ट कॅटेगरीवर प्रोडक्ट सब कॅटेगरी डिपेंड आहे. ओके, सो मला एका टेबलवर दुसऱ्या टेबलचं आउटपुट मिळतंय आणि दुसऱ्या टेबलवर एका टेबलचं आउटपुट मिळतंय, तेव्हा आपण जॉईन यूज करणार. ओके, काय करतो ओके. माझ्या एक एचआरचा डेटा आहे, त्यामध्ये आयडी त्याचा नेम आहे आणि ऑसमनेस पॉईंट आहे आणि एक सिस्टीम रिलेटेड डेटा आहे. ओके, त्यामध्ये फक्त आयडी आणि पॉईंट्स वेट आहे. ओके, आपण काय करू, याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करू जॉईनचे. ओके, मी काय करणार, होम टॅबमध्ये जाणार, मर्ज क्वेरी नावाचा ऑप्शन आहे. ओके, जॉईन इन पॉवर बाय काय यूज होतो, मर्ज. ओके, सो मी करतो मर्ज क्वेरीवर क्लिक करतो अँड मर्ज ॲज न्यू. ओके, काय करणार मी, मर्ज ॲज न्यू. देन माझा सेकंड टेबल कोणता सिलेक्ट करायचा आहे, सिस्टीम रिलेटेड डेटा. तर मी काय करतो, सिस्टीम डेटा सिलेक्ट करतो. आता दोघांमध्ये कॉमन काय, आयडी कॉलम. सो मी आयडीला काय करणार, सिलेक्ट करणार. जसं तुम्ही जॉईनची क्वेरी लिहिता, सिलेक्ट स्टार फ्रॉम जॉईन ए टू जॉईन बी ए डॉट समथिंग काय तिथे, तसं इथं वर्क होतं. ओके, आयडी कॉलम प्रेझेंट आहे दोघांमध्ये कॉमन, ह्याला सिलेक्ट करतो. आणि आता मला काय पाहिजे, इनर जॉईन फाईंड करायचं आहे. काय करायचं, फाईंड इनर जॉईन. ओके, इथं बघा खाली येते ऑटोमॅटिक, द सिलेक्शन मॅचेस 8 आउट ऑफ 11 रोज फर्स्ट टेबल आणि 8 आउट ऑफ 13 रोज फ्रॉम द सेकंड टेबल. आता मी काय करतो, याला ओके म्हणतो. आलं फक्त मॅचिंग डेटा रिलेटेड. किती रोज आले, फक्त 8 रोज आले. माझ्याकडे किती, 11 रोज आहेत, 11 की 13 रोज समथिंग, ऐका म्हणजे 13 आहे. सो काय आलं मला, फक्त 8 रोज जे मॅचिंग डेटा आहे तो आला फक्त. म्हणजे कोण काय, फक्त 1 ते 10 आयडी आलं आणि त्याचा मॅचिंग रेकॉर्ड पूर्ण. राईट, आता मी काय करतो, याच्यावर क्लिक करतो आणि फक्त आयडी नुसार डेटा हवाय मला. ओके, काय करतो, ओके आला. हे मॅचिंग आयडी आहेत दोन्ही टेबल मधले. ओके, कळतंय. आता अगेन मी काय करतो, एचआर डेटावर जातो आणि टॅबमध्ये सेकंड कोणता सिलेक्ट करणार, कॉमन कॉलम कोणता आहे, कोणते, त्या कॅन्डिडेट की म्हणतो आपण समथिंग काय ते एसक्यूएल मध्ये जसं म्हणतो.
कुठला सिलेक्ट दोघींचं मिळून एक कॉम्बिनेशन तयार होतं. तो कॉलम थर्ड कॉलम असतो आणि तो कॉलम सिलेक्ट करायचा डायरेक्ट. जसं तुम्ही SQL मध्ये बघितला कॅन्डिडेट की ऑर समथिंग काय सरोगेट की म्हणतात त्याला, कॅन्डिडेट की राईट, त्यालाच. ओके, आता काय करायचं, लेफ्ट आउटर जॉईन यूज करायचं. बरं इथं ना 2 टेबलचं कॉम्बिनेशन नसतं. ओके, इफ तू पॉवर BI मध्ये गेला ना, एक्सेलची फाईल आली तुला, ओके, तर मोस्ट ऑफ नसतं. जेव्हा तुला डेटाबेस कनेक्ट होतो ना, तिथं तू ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, आला. मॅचिंग रेकॉर्ड कोणते आहेत लेफ्ट जॉईन मधले, फक्त 10 पर्यंत आणि बाकीचे आहेत का नाही आहेत. त्यामुळे इथं काय आले, नल व्हॅल्यू आले. काय मी ID थ्रू येतो त्यामुळे इथं ID ला नल व्हॅल्यू दाखवतो. ओके, जर मी दोन्ही घेतलं असतं दोन्हीला नलच शो केलं असतं, जर पॉईंट्स वेट पण घेतलं असतं. ओके, सांगू शकता अजून एक कोण? आम्हाला आता राईट जॉईन परफॉर्म करायचं, लेफ्ट केला तर राईट करायचं. एनीवन सांगा कसं परफॉर्म केलं. मर्ज क्वेरी. ओके, देन देन कोणतं परफॉर्म करू, राईट राईट. जे मॅचिंग नाही तिथं नल येत आहे. राईट जॉईन मध्ये काय मिळतं आपल्याला, फक्त राईट साईडचा टेबल डेटा मिळतं. झूम करू, झूमच होत नाही. दिसतच नाही का? पॉवर क्वेरी मध्ये ना आपण एडिटर मध्ये झूम नाही करू शकत बघ, त्यामुळे ते होत नाही. कळालं सगळं ना, व्हॉट इज जॉईन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ जॉईन, व्हॉट इज स्टॅटिक अपेंड, व्हॉट इज डायनॅमिक अपेंड. क्लिअर आहेत आता कन्सेप्ट सगळे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम, व्हॉट इज ट्रान्सपोज, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन. येस सर म्हणले आपण आता. अजून काय काय कन्सेप्ट बघितले आपण, निंदारी का, मर्ज क्वेरीज बघितले. ओके, उद्या जेवढ्या कन्सेप्ट झालेत आपल्या आतापर्यंत, ओके, जे कोणी सांगेल त्याला माझ्याकडून एक प्राइज, लक्षात ठेवा. मग किती अभ्यास करायचे आहे तुमच्या हातात. ओके, डन. आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं, स्टार्टिंग पासून ते कालपर्यंत, आजपर्यंत. ओके, डन. करताल. मी इथं येऊन तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करून दाखवायला लागणार आहे. चालेल, तुमची पण प्रॅक्टिस होईल त्या मानाने. सोपं आहे, काय नाही, इझी. प्राइज जिंकू शकता, पण एकालाच मिळणार, सगळ्यांना नाही देऊ शकत. ऑनलाईन क्लिअर. ऑनलाईन ऑनलाईन. हॅलो, अरे बोला. येस सर. क्लिअर आहेत. हो. गुड. ओके गुड. सो आपण आज थांबूया इथे. ठीक आहे, फक्त अटेंडन्स ऑफलाईन. डायरेक्ट ग्रुपमध्ये मेसेज करता का, मग एकाने कोणतरी टाईप करा, सगळ्यांची नावाने सेंड करा. हां चालेल तसं. कोणाचा फोन आहे? माझ्याच फोन मध्ये नको, माझ्या फोन आहे, तुमचाच फोन बघा. नको माझा फोन. ठीक आहे, ऑनलाईन. थँक्यू.